नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. या ठिकाणी मोठी बातमी हाती आलेली आहे की प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांचा शिवसेनेत प्रवेश झालेला आहे. त्यांना थेट आता कृषी मंत्रीपद देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणार का, हा देखील आता या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे. तर या ठिकाणी संपूर्ण बातमी, संपूर्ण आढावा आपण या ठिकाणी घेऊया. बघा, प्रहार संघटना जी होती ती अपंगांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, अगदी आक्रमकपणे ही संघटना काम करीत होती आणि त्याचबरोबर त्याचं नेतृत्व बच्चूभाऊ कडू हे करत होते. मात्र या संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम असेल, त्याचबरोबर अपंगाचे काही प्रश्न असतील, ते अगदी रोखठोकपणे या संघटनेच्या माध्यमातून सुटत होते, मार्गी लागत होते. मात्र आता महत्त्वाचा मुद्दा आहे की बच्चूभाऊ कडू यांना कृषी मंत्रीपद कसं दिलं जाणार ते पाहूया. बघा, सध्या त्यांना मागच्या दाराने का असेना आमदार या पदावरती घेतलेलं आहे, म्हणजेच विधान परिषदेवरती घेतलेलं आहे. त्यामुळे त्यांना लवकरच कृषी मंत्री पद देण्यात येणार आहे. आता कुणी म्हणेल या ठिकाणी ज्यावेळेस ते सुरतला गेलते, गुवाहाटीला गेलते, त्यावेळेस त्यांच्यावरती 50 कोटींचा आरोप देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता. मात्र त्याबद्दल किती सत्यता आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मात्र या ठिकाणी तुम्हाला असं सांगावंसं वाटतंय, जर बच्चूभाऊ कडू कृषी मंत्री झाले तर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील का? शेतकऱ्यांना न्याय मिळेल का? शेतकऱ्यांना जो काय हक्काचा नेता आहे तो मिळेल का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते खाली कमेंट करा.